बाबा हे असं चालणार नाही, मी सांगून ठेवते. मला तुम्ही माझ्या लग्नाला हवे आहात. अहो बाप आणि मुलीचं नातं खूप घट्ट असतं. ते अनुभव तर नाही आलाय मला, पण मी दादा आणि चिंगीचं नातं बघितलंय ना. आणि तुम्ही तर मला आत्ता भेटलात, आत्ता तुमचा सहवास लाभतोय आणि इतक्या लवकर मला नाही जायचंय दूर तुमच्यापासून. आणि तुमच्याशिवाय लग्नाला उभं राहायचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. बाबा अजिबात नाही, लग्नाला तुला उभं राहावंच लागेल. अगदी मी नाही येऊ शकलो ना तरीही. बाबा तुम्हाला काहीही होणार नाहीये. अगं मलाही लग्न पाहायचंय तुझं, पण देव न करो काही झालंच आणि मी नाहीच येऊ शकलो लग्नाला, तरीही तुला उभं राहायचंच आहे लग्नाला. हा वचन दे. पण बाबा असं काहीही होणार नाहीये. तुम्ही लवकर बरे होणार. माझ्या लग्नात तुमचे आशीर्वाद हवेत मला. नंदू नंदू हा नंदू. चला ग चला, आवरा लवकर. उष्टी हळद नवरीला पाठवायची आहे. अहो इंदू मावशी बघेल ना वाट नवरी. अगो ते हळकुंड बरं झालं आणलंस. अरे अरे फोन आला. अरे थांब. अरे नको. अगं हो. अरे आज तरी फोन बाजूला ठेव. अरे हळद आहे तुझी. अगं महत्वाचा फोन आहे, वर्षाचा. उचलू दे होणाऱ्या बायकोचा फोन आहे. बोला वर्षा. उद्या लग्न आहे आपलं, तरी माझी आठवण येते तुला. रावत नाहीये ना? हो, कारण अजून मला हळद लागलेली नाहीये. नंदू तुझ्या घरची उष्टी हळद आली का नाही अजून? अजून हळदीचा कार्यक्रमच सुरू झाला नाहीये. अय्या, म्हणजे तुझ्या घरचा कार्यक्रम जर 11 वाजेपर्यंत चालला तर त्यानंतर आमच्याकडे हळद येणार आणि मग आम्ही हळदीचा कार्यक्रम करायचा. नंदू अरे रात्री जागरण झालं ना की माझे डोळे सुजल्यासारखे दिसतात रे. मग कसे येतील फोटो रे? ठीक आहे ना, मग लोकांना वाटेल की रडून रडून सुजलेत. नंदू ओ पाठवतो, लगेच पाठवतो मी. ठीक आहे. हा आणि मला सांग कोण येणार आहे उष्टी हळद घेऊन? कोण येणार आहे म्हणजे उष्टी हळद घेऊन माझी ताई येणार आहे, रसिका ताई. वर्षा आहे. हा तुमची ओळख सुद्धा होईल नाही का? नाही मला नको, तू बोल वर्षाशी. नाही नको, तुमचं चालू द्या. बरं नंतर घेतो. बरं ठीक आहे. आणि काय रे नवरदेवस ना तू, घराबाहेर पडायचं नाहीये तुला आता काय? राणी काका अहो इथे तिथे कुठे चालला तुम्ही? इथे या. हॅलो. बरं पण नंदू अर्धा तासात तुझ्या घरनं उष्टी हळद आली पाहिजे आमच्याकडे, कळलं? हो पाठवतो, लगेच पाठवतो. हे काय, ह्या सगळ्या गेल्या कुठे? अर्ध्या तासात उष्टी हळद येते. एकदम छान जमतंय नवऱ्याला मोठीत ठेवणं. आमच्या नवरीबाईला कुणाची नजर नको लागायला. हे घे बाळा, ये
ये पुढे लाव. ताईसाहेब नात माझी 7 वर्षाची. आई लाव. बोला. चल ग दुर्गा, चला ग मुलींनो चला. आम्ही लावतो, पण राघव कुठे राहिला? नाही म्हणजे त्याचा मान आधी ना, मग आम्ही लावतो. त्यांची कामं काही संपत नाही बोलते वहिनी. मी काय म्हणते ते येतील, तुम्ही सुरुवात करा, लावा. नाही ठीक आहे, पण मग नणंदबाईंचा मान आधी. तुम्ही लावा. खरंच ताई, लावा तुम्ही. हळद लावा. आपल्या आईला, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला विसरू नकोस बाळा. आधी पण तू गेली होतीस सासरी, पण रोज यायचीस तू घरी. कारण हे तसं वेगळं होतं म्हणा, पण हे सासर आहे ना माझ्या बाळाला खूप चांगलं मिळालं. सुखानं नांदशील सोन्या तिथे, मग आम्हाला विसरू नकोस. हे जा बाळा, आम्हाला सवय झाली सोन्या तुझी आता. विसरू नको आम्हाला. आई, आई अगं असं कसं म्हणतेस तू? तुम्हाला कसं विसरीन मी? मी रोज फोन करणार आहे तुला. आणि एखादी गोष्ट अशी आहे का की तुला सांगितल्याशिवाय चैन पडतं मला? आणि हो, ते बघ आता मी सासरी चालले, तर उगाच माझ्याशी चांगलं वागू नकोस. मला बरं झाल्यासारखं वाटेल. बाबा रे, काय करत होतास? आज तू कधीपासून तुझी वाट बघते. आलोच आहे मी. दादा, वर्षा, तुझी हळद आहे आज, तुझा दिवस आहे. मी तुझ्याकडे आलो पाहिजे बस. दादा, ए दादा, दादा. आई, हिने खरंच सासरे जायला पाहिजे का? अरे, लग्न होतंय बहिणीचं, सासरी तर पाठवावंच लागणार ना. मला नाही पटत हे. आपण आपल्या लेकीला जन्मापासून मायेने वाढवायचं आणि मग एक दिवस असं दुसऱ्यांच्या घरी पाठवायचं. आनंदी, आनंदीला काय 4 हात आहे का? ते स्वयंपाकाचं महत्वाचं ती तिकडे आहे. तुला कशासाठी आनंदी हवी? स्वतःच्या तयारीसाठी की स्वयंपाकासाठी? हे बघ आई, आनंदीने स्वयंपाक पण करायचाय आणि मला छान तयार पण करायचंय. आनंदीला दुसरा पर्यायच नाहीये. हो हो. काय काय हो हो चाललंय तुमचं? एक ठरवा ना मला तिथे. आई जरा हे बघ, हे केसांचं बघ कसं आहे, हे गजरे पण कसे दिसतात काय माहिती. छान दिसतायत ग माझ्या आई. घे बाय माझे. ताई,
अहो तुम्ही तयार नाही झालात अजून? आनंदी बरं झालं तू आलीस. ऐक ना, मला ना या साडीच्या अशा छोट्या छोट्या निऱ्या करून दे ना, नेहमी तुम्हाला काढून देतेस तशा. हा आनंदी मी काढून देत होती तुझ्याच सारख्या काढून दे, पण नाही आनंदी आजची काढते आणि तची काढते नाही म्हणत होती. बाई तू जा तिकडे, मी करते तिचं. ए आई नाही, हा मला तयार व्हायचंय अजून. अगं तयार व्हायचंय काय? आज स्वयंपाकाला नको बघायला? हा एवढी माणसं येणार आहे जेवायला. अगं पण मग माझं पण महत्वाचं नाहीये का आई? तू सांग ना ग मला. ताई आई थांबा, मी काय म्हणते, मी वर्षाताईंना तयार करून देते. स्वयंपाकाची तयारी चालूच आहे तिकडे. झालं आता ही काय ऐकणार नाही आपलं. काय ग, आणि त्या स्वयंपाकाचं काय करायचं? हा चालू आहे तयारी. या बरं इकडे तुम्ही. तेव्हा आज या घरातला माझा शेवटचा दिवस आहे. या घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव. या घरानं खूप काही दिलंय मला, प्रेम माया. जेव्हा मी खचले होते तेव्हा याच घराने आधार दिला मला. या घराला कायम सुखी ठेव. वर्षा बाळा सासरी जाते याचा अर्थ असा नाही हे घर तुटलंय तुला. येत जा, तुला जेव्हा मन वाटेल तेव्हा येत जा बाळा, तुझंच घर आहे. पण आई मी आता राहणार नाही ना या घरात. मी चालले आज सासरी, आणि जाताना दादा नाही बाबा नाहीत. खूप मिस करते मी त्यांना. मी एकटीने जायचंय का आता? अगं वर्षा, मी आहे ना. आणि तू एकटी का जाशील? तुला हॉलवर न्यायची सगळी जबाबदारी माझी आहे. राघवला काम आहेत ना, माधवराव हॉस्पिटलमध्ये आहेत, राघव त्यांना भेटायला गेलाय. तुझं लग्न लागेपर्यंत तो हॉलवर नक्की येईल. काळजी करू नकोस. चला. काय ग, घरातून पाय निघत नाहीये का? लग्न झाल्यावर बाहेर तुटत ग पोरीचं. पाटकर घेऊन या तिला. हो पुरी, चल चल. अगं नवऱ्या मुलाची माणसं हॉलवर पोचायच्या आधी आपल्याला पोचायला हवं. चल चल. कोण बसते पुण्यवाचनाला? ज्यांनी कन्यादान करायचं त्यांनीच पुण्यवाचन करावं. आई चल ये. बाबा तुम्हाला ऐक ऐक ऐक, काय? मी या माणसासोबत पुण्यवचनाला बसणार नाही. याचा माझा काही संबंध नाहीये. कन्यादान तुमच्याच हस्ते करावं लागणार आहे असं का बोलतेस तू? नाही राघवा, तू केलंस सगळं तुझ्या बहिणीचं. तिचं शिक्षण, तिला मोठं करणं तू केलंस बाळा. सगळी जबाबदारी बापासारखी सांभाळली. ऐक, त्यांनी बाप म्हणून काय केलंय? काहीच नाही. हा मान तुझा आहे. तू आणि आनंदी बसायचं. आनंदी कुठे गेली? आनंदी, आनंदी बाई अजून स्वयंपाकच करते की काही? आनंदी. हो आई. हाय. बाई ग आनंदी. मालती ताई केवढी गोड दिसते हो आनंदी. किती गोड दिसतेस. मला काय वाटतं माहितीये का, या दोघांचं परत लग्न लावून द्यावं. अगं बाई, अगं चिंगू. नको नको आजी, आई खूप छान दिसते, पण बाबा त्या मनाने खूप सिंपल दिसतोय. आई आणि बाबांचं लग्न आपण नंतर लावूया. पण बाबा तेव्हा तरी चांगले कपडे घाल. नाही दोघं जणांनी बसा आता पुण्यवचनाला. आम्ही जातो. चला हो मालती ताई, काय मध्ये मध्ये चल का करवले. मी खरंच तुला शोभत नाही का? खरंच एक सांगू,
काय? म्हातारे दिसताय, वय झालेलं दिसतंय. हे घ्या, चला. बाबा, बाबा, मालतीबाई, खरंच वर्षाचं लग्न मोडलं तर? मी तरी यांना सांगत होते की नका हो घाई करू, जरा एकमेकांना समजून घ्या. नाही, माझं कोण नाही ऐकलं, कोणी नाही ऐकलं माझं. नाही, पण कालपर्यंत नंदुराव लग्नासाठी तयार होते, मग ते आज अचानक निर्णय का बदलतील? असंच असतात पुरुष. अहो नाही, हो, प्रेमात पडल्यावर आणा भाका घेतात आणि मग जातात, पसार होतात जबाबदारी पडल्यावर. वर्षाताई, असं काही नाहीये, असं खरंच काही नाहीये. आई, अहो नंदूदादा तसे नाहीये, तो खरंच काहीतरी अडचण आली असेल म्हणून येऊ शकले नसतील ते. हो, मलाही तसंच वाटतंय. खरं तर नंदू खूप चांगला मुलगा आहे आणि वर्षावर प्रेम आहे ना त्याचं. मला नाही वाटत तो असा वागेल. पण कोण स्वतःच्या लग्नाच्या दिवशी असं कुठेही जाऊ शकतं? नंदूला आपले फोनही उचलत नाहीयेत. मला काय वाटतं, आपण आता सगळ्यांनी शांत राहायला हवं आणि थोडी वाट बघायला हवी. नक्की येतील ते. नाही येणार तो. वर्षाताई, नका हो रडू, शांत व्हा बरं. आता कशी शांत होऊ आनंदी? नंदू नाही आला अजून, आज लग्न आहे आमचं. आता हे गेलेत ना नंदूदादांना घ्यायला, घेऊन येतील, काळजी नका करू. पण तो का नाही आला? आनंदी, त्याला काही झालं नसेल ना गो? वर्षा, का ग बाई, का काळजी करते? गेलाय ना दादा, आणणार तो. हा बाळा, आणणार तो, आणणार. ये आई. वर्षाताई, खरंच काहीतरी अडचण आली असेल हो, म्हणून येऊ शकले नसतील ते. का केलं नंदुनी असं? का नाही आला तो? तरी मी त्याला सांगत होते, पण माझं ऐकलं नाही त्यांनी. आता लग्नाच्या दिवशी अक्कल आली त्याला की आपण लग्न नाही करायला पाहिजे होतं म्हणून. आता बाहेर सगळे माझे नातेवाईक जमलेत, माझी सगळी नाचक्की झाली. हे याला सगळे तू जबाबदार आहेस. तू ती कशी काय जबाबदार आहे? तुमच्या नंदूनी सुद्धा हो म्हटलं होतं ना लग्नाला, मग माझी मुलगी एकटी कशी जबाबदार, सांगा मला. हो, त्यालाही लग्न करायचंच होतं. मग नशीब आता जाग आली त्याला. लग्न झाल्यानंतर अक्कल आली असती तर काय झालं असतं? आता त्यांनी जर तुला सोडली ना तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे खरंच आमचं लग्न नाही होणार? नंदूला नाही करायचंय का लग्न? पण तो तयार होता लग्नाला आनंदी. पण आता केलंय ना त्यांनी. आता जमलेल्या लोकांना काय उत्तर द्यायची आम्ही? मावशी, अहो काय बोलताय तुम्ही? तुमच्या अशा बोलण्याने ना त्यांचा त्रास वाढतोय. मी काय म्हणते, तुम्ही जरा बाहेर जाऊन बसा. अगं, हात जोडते तुमच्या समोर. मावशी, बाहेर जाऊन बसा. इथे माझ्या बहिणीचं लग्न थांबलंय, मुहूर्त टळून चाललाय, नवऱ्या मुलाला तुम्ही डांबून ठेवले. काय करताय तुम्ही? आवाज खाली कर. तुला सांगितलं होतं ना, तू जोपर्यंत आमचे पैसे देणार नाही तोपर्यंत तुझ्या बहिणीचं लग्न होऊ देणार नाही. अरे, एका मुलीचं लग्न थांबवून ठेवलं तुम्ही. तुम्हाला हे वागणं शोभतं का? मुलीच्या बापाला शोभतं का आमचे पैसे बुडवणं? अरे, मी म्हणालोय ना तुम्हाला तुमचे पैसे देतो म्हणून. अरे कधी? लग्नासाठी खर्च करतोय ना, बहिणीसाठी दागिने घेतोय. तुला काय वाटलं आम्हाला समजणार नाही? तुझ्याकडे पैसा आहे, पण तो पैसा तुला आम्हाला द्यायचा नाहीये. आज तुझ्या बहिणीचं लग्न थांबलंय, बघितलं ना काय झालंय?
इतके दिवस झाले आमचे पैसे भेटले नाही, अजून आम्ही थांबलोय. हे बघा ऐका माझ्या वडिलांनी तुमच्याकडून पैसे घेतले, हा ते तुम्हाला परत केले नाही, चुकलंच त्यांचं, एकदम चुकीचं आहे ते. अरे पण त्याच्यामध्ये माझ्या बहिणीचा काय दोष आहे? तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुम्ही असं काय करताय? बरं तू सांग, तू आम्हाला पैसे कधी देणार? अरे असे अचानक पैसे कसे देणार? हा नाही म्हणजे राघवच्या वडिलांनी तुमच्याकडून कर्ज घेतले, हे राघवला त्याच्या बहिणीचं लग्न जुळल्यावर, त्याची तारीख ठरल्यावर कळलं ना. म्हणजे आता 1-2 दिवसापूर्वी. आता लग्नासाठी राघवचा एवढा खर्च झालाय की आता पुन्हा पैशांची सोय करणं तसं पटकन नाही जमणार ना. हा थोडी मुदत तर द्या, वेळ तर द्या थोडासा. अहो आम्ही कधी बसून थांबलोय, किती फिरवलं याच्या बापानं. ए तूच सांग, तू आमचे पैसे फेडू शकत नाही, हा मग कोण फेडणार? तू जर तुझ्या बापासारखं आज उद्या केलं तर आमचे पैसे कोण फेडणार? ते काय नाही, आमचे पैसे आत्ताच्या आत्ता काढ आणि मग तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला घेऊन जा. आम्ही काय याला सोडत नाही. दादा दादा प्लीज काहीतरी करा ना प्लीज. नाही नंदू थांब जरा, थांब. हे बघा मी तुमचे पैसे देतो, पण आता तुम्हाला पैसे द्यायचे म्हणून मी असं काही खिशात घेऊन फिरणार आहे का? आता माझ्या खिशात पैसे नाही आहेत. पण ऐका, आता लग्न खर्च म्हणून मी पैसे आणून ठेवले तिकडे हॉलवर, तर तुम्ही आता हॉलवर चला. हा आता जितकं कर्ज आहे तितके नसतील, पण बऱ्यापैकी पैसे आहेत, मी तुम्हाला देतो ना. चल. हे दादा तू याचं ऐकू नको. हा तिकडे घेऊन जाईल आणि लग्न लावेल बहिणीचं, मग कोणाला धरायचं? हो रे. एक मुलगी आहे, पण नको रे, ती लहान आहे ना. हे तुझ्या घरात कोण कोण आहे अजून? नाही ऐका, एक काम करा, हवं तर तुम्ही ह्याला तुमच्या सोबतच ठेवा. दादा मी आपण तिकडे जाऊ, मग माझ्या वडिलांच्या हातानेच तुम्हाला पैसे देतो तुमच्या हातात. आणि लग्न? अरे जोपर्यंत तुमचे पैसे तुम्हाला मिळत नाही ना, मी लग्न लावणारच नाही यांचं. चालतंय की. हे दादा मला अजून पण गडबड वाटते. हा तिकडे घेऊन गेला आणि आपला काही गेम केला तर? नाही रे, चांगला वाटतोय माणूस. हा जाऊन तर बघू, आपले पैसे मिळाले तर मिळाले. वर्षा तू खूप सुंदर दिसतेस. कुठे होतास तू नंदू? आज लग्न आहे आपलं, विसरलास? अगं मी यायलाच निघालो होतो, पण मध्ये प्रॉब्लेम झाला होता म्हणून यायला थोडा उशीर झाला. आता कसा उशीर झाला रे? तुला लग्न नाही करायचंय माझ्याशी? असं काय बोलतेस? मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. बघ आत्ताच सांग. हो वर्षा, मला तुझ्या सोबतच लग्न करायचं आहे. मग होतास कुठे तू? ते आता बोललो ना, प्रॉब्लेम झाला होता म्हणून सांगतो नंतर. काय प्रॉब्लेम झाला? मी काय म्हणतो, नवरदेव आले ना, लग्न उरकून घेऊया, मुहूर्त टळेल नाही तर. झालं राघव, आज तुझ्यामुळे माझं कर्ज फिटलंय रे. तू माझ्यासाठी एवढं करावंस एवढी माझी लायकी नाही आहे. असं काय बोलताय तुम्ही? आजपर्यंत तू माझ्यासाठी खूप काही केलंस, मीच तुझ्यासाठी काही केलं नाही. उलट तुझ्यावर भार होऊन राहिलोय. आता मला तुला त्रास नाही द्यायचाय. त्यापेक्षा मी या जगात नसतो तर बरं झालं असतं. काही बोलू नका तुम्ही. उलट तुझ्यावरती ओझर तरी राहिलो नसतो. शांत व्हा. एक लक्षात घ्या, या कुटुंबाचा भाग आहात तुम्ही.
मी जे काही केलंय ते मी माझ्या वडिलांसाठी केलंय. आणि आता अजिबात काळजी करायची नाही, कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. हे झालं, सगळं झालं. आता त्याचा विचारही डोक्यात आणायचा नाही. तुमच्या मुलीचं लग्न आहे, चेहऱ्यावर आनंद ठेवा. मग तुला मला नाही सांगावं असं वाटलं? धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश्वर गजो रंभाली देवांगणा सावधान. आई माझ्या पण कानावर आलं होतं तसं ग. कानावर आलं होतं मग चौकशी नाही का केलीस? आई अगं बोल ना काहीतरी. मुलीचं आधी लग्न झालंय का नाही ही चौकशी नाही करावीशी वाटली तुला? अगं केवढी मोठी गोष्ट आहे ही. आई कुठे? इथेच होत्या. मालती अगं बोलू ना त्याला. असं काय करताय? आईने लग्न बघायचं नसतं ना म्हणून त्या आत बसल्या. बरोबर. सावधान तति संपदा बहुतुमा लाभोतहि सद्गुण साधोनी स्थिर कर्म योग अपुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रहस्था श्रमहा वधुवरा देव सदा मंगल सावधान. बाबा तेव्हा माझ्या पोरीला सुखात ठेव रे बाबा. सुखान नांदू दे सासरी. खूप त्रास सहन केला माझ्या लेकरानं. आता नाही, आता कुठला त्रास नको तिच्या आयुष्यामध्ये. सगळं सगळं चांगलं होऊ दे. तिच्या सुखाला कोणाची नजर नको लागायला. नंदुराव मंगलाष्टका होतच आल्यात, झाल्या की नंतर आयुष्यभर एकमेकांना बघतच राहायचं. आई बोल ना काहीतरी. मला कळलं ग पण उशीर झाला. मग जेव्हा कळलं तेव्हा का नाही सांगितलं मला? सोड ना आता, लग्न लागतंय ना, आता काय उपयोग आहे का? नाही, ही आपली फसवणूक आहे. आता मी हे लग्न नाही होऊ देणार आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? अगं लग्न लागतंय त्यांचं. थांबा. मी नाही साथ सोडणार तुझी. मंगलाष्टक सुरू करा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मूरेश्वरौ सिद्धिदं बल्लाळं वरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेउरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुरवरौ विघ्नेहरं ओदरं ग्रामोराञ्जन संस्थितौ गणपति कुर्यात् सदा मंगल शुभमंगल सावधान. पहिल्यांदा वधूने हार घालावा.
खूप आधार दिलाय त्यांनी आणि आईनी तर कायम माझ्या सुखाचाच विचार केलाय. ती सतत देवाकडे प्रार्थना करत असायची की माझ्या मुलीचा संसार सुखाचा हो. आज असं वाटतंय की तिच्या या प्रार्थनेमुळेच माझ्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आलाय. बाबा तुम्ही नव्हतात आमच्या बरोबर खूप काळ, पण आता आहात ना, मग या ना हो. आपलं सगळं कुटुंब एकत्र आहे. तुमचे आशीर्वादही हवेत मला आज. या ना बाबा. बाबा चला. काकी वर्षा, वरती घरी आलीस की आमच्या घरी येऊन जा नक्की. बाबा सुखी राहा पोरी, खुश राहा. हे पोरी आता मला कुणाची पर्वा नाही आहे. तुझं लग्न पाहिलं ना बाळा, आता मी जायला मोकळा झालो. असं नका हो बोलू बाबा. तू माझी काळजी करू नकोस. सुखी राहा तू. आणि जर कधी दुःखी झालीस ना, तर तुझ्याकडे तो जादूचा आरसा आहे, त्याच्यात बघ आणि हसत राहा पोरी. अशीच हसत राहा. आई रडू नको बाबू, रडू नको माझं, रडू नको, रडू नको. मग तू का रडतेस? मी नाही रडत, नाही रडत. जा जा तू, जा जा जा. मला नाही जायचंय आई, तुला सोडून नाही जायचं. अगं बाई, मला तरी कुठे तुला सोडावंसं वाटतंय राजा. पण तू काय तुला वाटली आठवण आली की हेच जरा भेटायला आईला. हा सोनू, हो येणारच आहे मी. आणि रोज फोन करून तुला त्रास देणार. अगं त्रास कसला? तुझ्याशिवाय मला पण नाही करमणार राजा. पण आता लग्न झालंय की नाही, आता तुझी घरची माणसं आहेत तुझ्यासोबत, त्यांची काळजी घे, तुझी प्रेमाने राहा आणि सुखानं संसार कर राजा. आणि घे ताई साहेबांना एक फोन कर तुझ्याकडून. स्वतःचं मन जाळून त्यांच्याशी जुळवून घेण्याची ताकद असते तिच्यामध्ये. सांभाळते स्वतःचं घर, ती सांभाळते, ती ताकद येते तिच्यामध्ये. अगदी तिचा स्वतःचा साथीदार तिला सोडून गेला ना, तरी पण तिला तिचा संसार सांभाळायचाच असतो आणि सांभाळते ती. नाही पण आई, हे बरं आहे ना, वर्षातही आपल्या जवळच राहतात. म्हणजे त्यांना आठवण आली तर त्या येतील आपल्याला भेटायला, आपल्याला आठवण आली तर आपण जाऊ त्यांच्याकडे. हो ते आहेच. आबा तुझ्याशिवाय कसे राहत असतील का? येते हो त्यांना माझी आठवण. पण खरं सांगू, त्यांना ना माहितीये मी जिथे आहे तिथे आनंदात आहे. त्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपलाही विश्वास आहे ना नंदू दादांवर? नंदूवर विश्वास आहे म्हणून काळजी वाटत नाही, पण आठवण तर येतच राहणार ना. चहा ताई, आई नाश्त्याला काय बनवायचंय सांगा, लवकर नाश्ता बनवतो मी. अरे नंदू, तू का करतोयस?
लग्न होऊन अजून 1 दिवस नाही झाला लगेच किचन मध्ये कुठे चाललास? अगं असं काय करतेस? आतापर्यंत मी आणि आई सगळं करत होतो ना. सांगा, मी नाश्ता बनवतो, मला नाश्ता बनवता येतो. नंदू मी ना चहा अहो मी चहा केलाय, नाश्त्याचं बघू आपण नंतर. अगं तू का चहा बनवलंस मला कळलं नाही. तुझा या घरातला पहिला दिवस आहे ना, तू आराम कर, हळूहळू सगळं शिकशील. नंदू अरे हळूहळू शिकायला ती काय 25 वर्षांची आहे का? आता तिने घराची जबाबदारी घ्यायला पाहिजे, भरभर भरभर सगळं शिकून घ्यायला पाहिजे. काय ग आहेस ना तयार? हो. चला मग आजचा सगळा स्वयंपाक तू करायचा. मस्त खुशखुशीत खमंग असा स्वयंपाक कर. बघूया तरी आमच्या सुनेला काय काय येतं ते. अगं ताई असं काय करतेस? वर्षाला आपल्या किचन मधलं कुठे काय काहीच माहित नाहीये तिला. नवीन आहे ना ती आपल्या घरात. अरे काय कुठे ठेवलंय सांगता येईल की. आणि सून जरी नवीन असली तरी 25 वर्षांची नाहीये, चांगली 35शीला पोचलीये. काय ग करशील ना जेवण? हो. व्हेरी गुड. करते.